माई काय ग? मी पोळ्या करून ठेवले, कुकरही लावले. तू कुठे निघाली? थोडे काम होत. शिवाजी विद्यालय कुठे आलं हो? अगं तुला काय गरज आहे शिवाजी विद्यालयाची? अगं हौस सिनेमाच्या थोडस पुढे. रिक्षेवाल्याला सांग की. तिथं काय? तिथे शिक्षिकेची एक जागा रिकामी. कोणासाठी? माझ्यासाठी. रामू म्हणत होता एक वेकेन्सी आहे म्हणून तिथे. तुला नोकरी करायची गरज नाही. आम्हाला सुनेनं नोकरी केलेली आवडत नाही. आम्हाला आवडते. कमल, तू नोकरी करायची नाहीस. अहो पण तू मला ठरवू देत. मला तर असं वाटतं की प्रत्येक मुलीने कितीही त्रास झाला तरी नोकरी केली पाहिजे. शाबास शाबास. बेस्ट लक. थँक्यू. आएगा 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 आएगा. या काय म्हणतंय शिवाजी विद्यालय? म्हणजे तुमची सून अजून आलेली दिसत नाही. येईल. येऊ देत सावकाश. म्हणून मी म्हणत होते की तिला नोकरी नको. अशानं तिला भटकायची सवय लागेल. तुला लागली भटकायची सवय? तुम्ही तिला शेफारून ठेवलेली आहे. तिला सारखं बोलवत जाऊ नका. कमल कमल बरं नाही दिसत ते. काय कॅमेल कॅमेल अण्णा. कॅमेल. आएगा आएगा. काय ग कमल, किती उशीर? म्हणून मी तुला सांगत होते नोकरी नको. काय गंमत झाली माई. मी शाळेतून परत येत होती. रस्त्यात बंडाची सभा सुरू होती. मी 5 मिनिटं थांबले तिथे. काय सुंदर बोलत होता. ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना न्याय मिळालाच पाहिजे असं म्हणत होता. काय खणखणीत बोलत होता. आणि त्याच्या हातातलं ते तांब्याचं कडं काय सुंदर दिसत होतं. मी पाय उंच करून पाहत होते. मला तर दिसलाच नाही. अगं दिसला नाही म्हणून काहीही फरक पडत नाही. आपल्यातलाच आहे तो. आपल्याला जे बोलता येत नाही ते तो बोलतो आणि मुख्य म्हणजे तसं करतो. आपली विठई होती तिथे. ती काय करत होती? आणि दुपारी आली का नाही? भांडी तशीच पडली. अय्या ती पण एक गंमतच झाली. तिचा नवरा तो तिला जबरदस्तीनं ओढून देत होता. इतक्यात बंड्याची माणसं तिथे आली. त्यांनी त्याला पिटला आणि पिटाळून द्यायला. हे सांगताना विठाबाई हसत होती. पुरे खायला कर आणि चहा ठेव म्हणे हसत होती. या मुद्द्यावर चहा पाहिजे. अहो तुम्ही उघडे काय बसलात? कपडे घाला. अरे लवकर उघड कुलूप. किल्ली जात नाहीये का? अगं संपूर्ण किल्ली आतमध्ये जाते. कुलूप केवढं किल्ली केवढी. म्हणजे भलतीच किल्ली देऊन तिने शोभा केली आपली. समजलं? काय झालं? नमस्कार. आलात केव्हा? ठीक आहे तितक्यातच येत होता मी. उघडा उघडा कुलूप उघडा. कमल नाही आली? नाही. अगं या कुलपाची किल्लीच नव्हे. असं काय केलं कमलनं? कमल काय तू लोक पडणार? नानाचा धांदटपणा. नाना भलतच करू जावे. नाना कधी आले होते? नाना 15 दिवसापूर्वी आले. असू दे, तुम्ही आला जातात जेवून घ्या. जेवायचं राहू दे. आम्ही विक्रीची व्यवस्था करायला आलो. हो, मी नानाकडे केव्हापासून ही प्रॉपर्टी मागतोय. केवढ्याला? आमच्या हिशोबाने 1 लाखापर्यंत होईल. आम्हाला ती विकायची होती. ही कधीची गोष्ट? कारण 4 दिवसापूर्वी कमलचं पत्र आलं की आम्हाला ती विकायची नाही म्हणून.
सा तुम्ही एवढे का हसताय? आमची तिथे शोभा झाली म्हणून? तुला कृष्णा काकाला हे लिहायची काय गरज? हो, असं काय करताय? कृष्णा काकांचं पत्र आलं होतं, मी नव्हतं का सांगितलं? ते प्रॉपर्टी विकत मागतायत. चांगले लाखभर देतील म्हणाले. लाखभर? हो, पण मला ती विकायची नाही. का? पण का विकायची नाही? तो माझा प्रश्न. ही प्रॉपर्टी मला हुंडा म्हणून मिळालेली आहे. अरे अरे काल परवा तुम्ही मला वचन दिलं होतं ना, काही मागणार नाही म्हणून. आहे त्याच्या समाधानी राहणार, कमलवरती प्रेम करणार. तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका. कमल, ही प्रॉपर्टी मला हुंड्यामध्ये मिळालेली आहे. ती प्रॉपर्टी तुम्हाला कुणीही दिलेली नाही. आणि समजा दिली असली तरी नवीन कायद्याप्रमाणे स्त्रीधनावर मुलीचा हक्क आहे. कमल, कंटोज. कोणते? अगं माझी रजा सँक्शन झाली आहे हं? येत्या सोमवारपासून. हो. कमल, तू एक काम कर ना, तू ऍप्लिकेशन टाक ना रजेचं. कशाला? अगे जाऊ फिरायला, बँगलोर, मैसूर, उटी. लॉटरी लागली की काय तुम्हाला? काय लॉटरी काय, लोन सँक्शन झालंय माझं. हो, थोडं थोडं नव्हे, 50,000 रुपयांचं. म्हणजे खरं? वा, पण त्यातले 5,000 रुपये आपल्याला प्रवास खर्चाला लागतील. 45,000 रुपये उरतील ना, ते आपण पुण्याच्या बंगल्यात टाकू. आणि हो कमल, तो बंगला मी तुझ्या नावावर करणार. हा हो, हो. झाला बांधून? बंगला काय होईल ग, तू एक काम कर, तू या कागदावर सही कर. अच्छा, म्हणजे या बंगल्याच्या बदल्यात मी तुम्हाला अकुर्लीची प्रॉपर्टी लिहून द्यायची, असंच ना? कमल, बदल्यात कशाला म्हणतेस तू? नवरा बायको दोन का असतात? ते दोघांनाही वाटायला. तुला नाही वाटत? खरं सांगू? नाही. तू लग्न का केलंस? ती माझी फार मोठी चूक झाली. नानांनी ही फार घाई केली तेव्हा. मलाही तेव्हा वाटत होतं आयुष्यात नवरा आवश्यक आहे म्हणून. मग नाही असला म्हणजे? चित्राला गळफास लावून घेईपर्यंत छळणारा? हे खोटं आहे. खोट्या माणसाकडून खऱ्या खोट्याचे दाखले नकोत. तू सही करणार नाहीस. नाही, तू सही करणार नाहीस. नाही, तू सही करणार नाहीस. नाही. खबरदार पुन्हा माझ्यावर हात उगारला तर. चालत्या व्हा.